भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारी वुमन रेसलर साक्षी मलिक, जिने 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताचे नाव आणखीनच मोठे केले। त्या हरियाणाच्या आहे। रोहतक जिल्ह्यातील मोखरा हे त्यांचं गाव। त्यांच्या वडिलांचे नाव सुखवीर मलिक आहे, ते बस कंडक्टर, तर आईचे नाव सुदेश मलिक आहे, ज्या अंगणवाडीमध्ये काम करायच्या। साक्षी यांना आपल्या आजोबामुळे कुस्तीमधील आवड निर्माण झाली। साक्षीने आपले शालेय शिक्षण रोहतकच्या वैश पब्लिक स्कूल मधून केले आहे। आपले महाविद्यालयीन शिक्षण तेथीलच महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी मधून केले आहे। वयाच्या 12व्या वर्षापासूनच साक्षीने रेसलरची ट्रेनिंग सुरू केली होती। रोहतकच्या छोटूराम स्टेडियम मध्ये त्या प्रॅक्टिस करायच्या। एक स्त्री असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे। त्यांना म्हणण्यात यायचे की हा खेळ फक्त मुलांसाठी आहे। त्यांचे कोच ईश्वर दहिया यांनाही लोक विरोध करायचे। या सर्व काळात मात्र साक्षीला घरच्यांचा पूर्ण सपोर्ट होता। त्यांच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा होते। देशाच्या बऱ्याच इव्हेंट मध्ये सहभाग घेऊन साक्षी मलिक बऱ्याचदा विजयी राहिल्या। आपला आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ साक्षी 2010 मध्ये युनियन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये खेळल्या, ज्यात त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळाले होते। खऱ्या अर्थाने 2014 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली, जेव्हा त्यांनी इंटरनॅशनल टुर्नामेंट मध्ये गोल्ड मेडल जिंकलं। पुढे 2014 मध्येच ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स मध्ये साक्षीने क्वार्टर फायनल जिंकलं। तिथे साक्षी यांना सिल्वर मेडल मिळाले होते। त्यानंतर 2014 मध्येच वर्ल्ड चॅम्पियनशिप मुकाबला झाला, तिथे त्या क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचल्या। 2015 मध्ये एशिया चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी 3रा क्रमांक मिळवला आणि ब्रॉन्झ मेडल जिंकले। अशा आहेत आपल्या देशाच्या नामांकित पैलवान साक्षी मलिक। 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये ज्या खेळाडूला हरवून साक्षी मलिकने त्याच किर्गिस्तानच्या 30 वर्षीय कुस्तीपटूला हरवून ऑलिम्पिक मेडल जिंकलं होतं। त्याच कुस्तीपटूने गेल्या वर्षभरात कुस्ती क्षेत्र चांगलेच गाजवले, त्यामुळे तिला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने वुमन रेसलर ऑफ द इयर असं घोषित केलं आहे। आणि एकीकडे तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या देशातील नामांकित कुस्तीपटूने कुस्ती सोडली आहे। असं करण्यामागचं तिचं कारण गांभीर्य स्पष्ट दिसत आहे। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर विनयभंगाचे आरोप होते। त्यांच्या विरोधात ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले होते। त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले, हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहीत असेल। त्यानंतर त्यांच्या जागी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह निवडून आले। बृजभूषण सिंह यांच्या जवळचा व्यक्ती आहे। त्यांच्या निवडीनंतर या घटनेचा निषेध म्हणून साक्षी मलिकने आपले कुस्तीचे शूज एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये टेबलावर ठेवून कुस्तीतून रिटायरमेंट घेत रडत तिथून निघून गेल्या। एवढ्या मोठ्या देशाच्या ऑलिम्पिक खेळाडूकडे पाहून त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन या खेळामध्ये पदार्पण करणारे अनेक खेळाडू असावेत। अशा आपल्या देशातील वुमन रेसलरवर ही वेळ येणं निश्चितच त्रासदायक आहे। 40 दिवस त्यांनी उपोषणही केलं, पण याची दखल कुठेच घेण्यात आली नाही। हे मोठं दुर्दैवच म्हणावं लागेल। व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका।